भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या जामनेर तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय होणार अशी घोषणा प्रशासनाकडून यापूर्वीच केली गेली आहे. या प्रशासकीय घोषणेनंतर जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर 8 जुलैपर्यंत अप्पर तहसील कार्यालयाबाबत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात जामनेर तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय शेंदुर्णीला होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अधिसूचना निघाल्यानंतर पहूर येथील राजकीय कार्यकर्त्यांनी होणारे अप्पर तहसील कार्यालय पहूरला व्हावे अशी मागणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात शेंदुर्णी येथे राजकीय कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी एक बैठक घेऊन शेंदुर्णीलाच अप्पर तहसील कार्यालय व्हावे यासाठी ठराव केला आणि तशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे पहूर येथील स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी देखील नागरिकांची बैठक घेऊन पहूरला अप्पर तहसील कार्यालय व्हावे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनही करण्याची तयारी ठेवली आहे. अप्पर तहसील कार्यालय कुठे होणार, पहूरला की शेंदुर्णीला, याबाबत आता संपूर्ण जामनेर तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. होऊ घातलेल्या या अप्पर तहसील कार्यालयात जामनेर तालुक्यातील 4 मंडळांचा समावेश असेल. प्रशासनाने या 4 मंडळांना सोयीस्कर, प्रशासकीय दृष्ट्या योग्य अशा ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय केले पाहिजे. अप्पर तहसील कार्यालय कुठे व्हावे यासाठी जी रस्सीखेच सुरू आहे ती रस्सीखेच आता केवळ जामनेर तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आता जामनेर तालुक्यातील पहूर व शेंदुर्णी येथील राजकीय नेते अप्पर तहसील कार्यालयासाठी मुंबईपर्यंत भेटले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आपल्याला अप्पर तहसील कार्यालय मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेंदुर्णीला की पहूरला हा वाद असला तरी अप्पर तहसील कार्यालय अशा ठिकाणी व्हावे ज्या ठिकाणापासून जोडल्या गेलेल्या 4ही मंडळांना, त्यातील नागरिकांना सोयीस्करपणे तिथे जाऊन आपली प्रशासकीय कामे करता आली पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने देखील हालचाल सुरू करायला हवी. शेंदुर्णी आणि पहूर दोन्ही जामनेर तालुक्यातील महत्त्वाची व्यापारी पेठ आहेत, महत्त्वाची केंद्रे आहेत. जामनेर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या ठिकाणी 152 खेडी जोडलेली असल्याने एक अप्पर तहसील कार्यालय होणे काळाची गरज आहे आणि ते होणार यात शंकाच नाही.